तथा बळवंत मोरेश्वर पुरंदरे, महाराष्ट्राचा एकमेव शिवशाहीर, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हटलं जातं. हेच भाग्य बाबासाहेबांनी लाभलं. वडील छान बोलायचे, फार सुरेख बोलायचे. आम्हाला इतिहासाच्या गोष्टी सांगायची. तो मला इतिहासाचा नादच लागला. तो नाद लागला, तो मुद्दा लावावा लागला नाही. माझं घरच तसं आहे. त्या घरातलं वातावरण, त्या घरातले कपडे, वडिलांचं, आमच्या मातोश्रींचं बोलणं, लोकांचं येणं जाणं, त्यांचं आगत स्वागत, सण समारंभ, हे सगळं, नवरात्र, हे सगळंच काही ऐतिहासिक होतं. त्या ऐतिहासिक वातावरणाचा परिणाम माझ्या मनावरती फार झाला. आमच्याकडे कीर्तन चालायची पुरंदरे वाड्यामध्ये. कीर्तन व्हायची आणि कीर्तनाला बसायचे. पोवाडे पण होतच. म्हणजे माझं मन जे घडत गेलं ते इतिहासाच्या दिशेनं त्या काळात, त्या वयात. वडील त्यावेळेला मुलाचं बोलले, ते हे बोलले की लक्षात ठेवा, खोटी निंदा आणि खोटी स्तुती याच्याकडे तर कायमची पाठ ठेवा. हे ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीपुढे मला वडिलांनी सांगितले हे उपदेशाचे 4 शब्द मला आयुष्यात उपयोगी पडतात. 22 स्कूलमध्ये गेल्यामुळे माझ्या कलाकार नक्कीच फुलत गेला. तो जागा केला वडिलांनी, पण फुलत गेला 22 स्कूलमधल्या वातावरणात. पुढच्या काळामध्ये मला ते मी भारतीच्या संशोधक मंडळात जायला लागलो आणि एका फार थोर ऋषीमुनीची माझी गाठ झाली. त्यांचं नाव गणेश हरी खरे. त्यांच्याबरोबर मला शिकायला मिळालं, इतिहास समजून घेता आला, इतिहासाचे रेफरन्सेस कसे पाहावे, त्याची संगती कशी लावावी, ऐतिहासिक परिभाषा कोणती असेल आणि आपण ती कशी वापरावी, समजावून घ्यावी, ते खऱ्यांनी शिकवलं. खऱ्यांनी आम्हाला वस्तू जमवायलाही शिकवलं की शिलालेख, ताम्रपट कसे जमावेत, कसे वाचावेत, कसे ओळखावेत, हे त्यांनी आम्हाला शिकवलं. असं इतिहासाचं एक एक पान हे माझ्या मनावरती वडिलांच्यामुळे आणि पुढे खऱ्यांच्यामुळे माझ्या मनावरती असं लिहिलं जातं. ज्ञानेश्वरी जशी सोपे करून उपनिषदाचं तत्वज्ञान ज्ञानेश्वरांनी सांगितलं तसं आपण ते सोपं केलं तर, म्हणून मी राजा श्री छत्रपती लिहायला घेतलं. आणि मला असं वाटतं की इतिहास हे अत्यंत मोलाचं धन आहे. ते मोलाचं धन हे पार गोरगरिबांच्या पर्यंत पोचलं पाहिजे, त्याचा उपयोग झाला पाहिजे. अतिशयोक्ती होता कामा नये. ही पथ्य पाळली आणि जर इतिहास लिहिला तर वावं काय. मला त्याच्यात गोष्टी लिहिल्या त्या मला त्याची आवड लागली, कारण मला आवड लागली ना ते गोष्टीतच ना. मग हीच आवड मुलांच्यापर्यंत पोचावी, नवीन पिढीपर्यंत पोचावी. आणि त्यांनी इतिहासाचं काम मग राजवाड्यांच्या किंवा शेजवळकरांच्या किंवा आमच्या आप्पासाहेब पवारांच्या अशा पद्धतीनं ते करावं असा जो विचार मनामध्ये आला. काय चुक हा जो दृष्टिकोन आहे तो यशस्वी होतोय का नाही हे मी नेहमी माझी नाडी तपासून पाहतो. आणि बाहेर होताना जमलेल्या या तरुण मुलांची पण मी नाडी पाहतो की याला ते समजलंय का, उमगलंय का. आणि जाणता राजाचं संपूर्ण लिखाण हे आधी रेकॉर्ड करून घेतलं, आधी मुद्रित करून घेतलं आणि मग त्याच्यावरती कलाकारांनी अत्यंत हौशीने बसवलं. हे लोकांनी जाणता राजा पाहिलं, लोकांनी माझी पुस्तकं वाचली, माझ्या लोकांनी माझी व्याख्यानं ऐकली. आत्तापर्यंत गेल्या 60 वर्षामध्ये निदान 11,000 व्याख्यान मी नक्की दिलेली आहेत. आणि कधी कोणची अट न घालताना लोकांनी पैसे दिले, न मागता म्हटलं म्हण की न मागता लोकांनी दिले, प्रेमाने दिले आणि ते पैसे चांगल्या कामाकरता उपयोगी आले. शिवकालाशी संबंधित दागिने, शस्त्र, वस्त्र प्रावरण जे काही मिळेल त्याचं संकलन संगोपन करणं हा बाबासाहेबांचा ध्यास आहे. त्यातूनच पुणे जिल्ह्यातील आंबेगावच्या शिवसृष्टीसारखे संकल्प आकाराला येत आहेत. मला जी स्वप्न पडतात ना ते ब्लॅक अँड व्हाईट नसतात, ती सुद्धा कलर वेगळे कलर असतात. नेहमी काहीतरी उदात्त, उत्कट, भव्य, उत्तुंग आणि शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवायचा आणि किरकोळ किरकोळ अपेक्षा करायचा. शिवाजी महाराजांनी पण स्वप्न पाहिलं, आम्हाला स्वप्न पडली पाहिजेत. ते स्वप्न जागेपणी आणि उघड्या डोळ्यांनी पाहिली पाहिजे.
माझ्यासारख्या तुटक्या फुटक्या प्रतिभेच्या माणसानं जर काही 4 ओळी लिहिल्या आणि शिवाजी महाराजांचं चरित्र ह्या खेड्यापाड्यापर्यंत सुद्धा आणि अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्धांच्यापर्यंत सुद्धा जर पोचवण्याचा प्रयत्न केला तर आपण मला आशीर्वाद द्याल ना?